श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 9 कर्मफल मीमांसा। सकाळी सूर्योदय समयी मी व तिरुमलदास ध्यानस्थ असता सूर्याच्या किरणात श्रीपाद श्रीवल्लभांचे 16 वर्षाच्या यतिरूपात दर्शन झाले. श्रीपाद प्रभूंना प्रसादाकरता ठरलेल्या चण्याचे रूपांतर लोहखंडात झालेले पाहून आम्ही चिंतित व दुःखी झालो. तिरुमलदास म्हणाले, शंकरभट्टा, आज तू कुरवपुरात जा, अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे. तेथे माध्यान्हास दत्तप्रभू भिक्षा मागतात. हा काळ अतिशुभ आहे. शंकरभट्ट म्हणाले, प्रसादाचे चणे लोहखंड झाले, काही चुकले तर नाही ना? यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबल झाल्याने नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचे निर्मूलन व भविष्यात धर्मसंस्थापनेसाठी श्रीपाद प्रभू बीजरूपाने अवतार घेऊन अनेक लीलांद्वारे अनुग्रह करतील. श्री गुरु प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना स्वीकारून धर्मसंमत असलेल्या प्रार्थनेस तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेजपूजाद्वारे प्रभूस पोहोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. बाबा रे, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे खरेखुरे तत्व होय. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे. तसेच देवसुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात. यास अवतरण असे म्हणतात. सृष्टीची स्थापना करण्यासाठी संकल्पाने दिव्य भव्य अवतार श्रीपाद प्रभू घेतात. ते साक्षात दत्तप्रभूच होत. हे चर्चा सुरू होत असताना मी त्यांना म्हणालो, हे दिव्य भव्य चरित्र कसे लिहावे व त्यांना कसली व्याख्या द्यावी हे समजत नाही. त्यांनी माझ्यावर कृपा करून सत्याच्या प्रचितीबद्दल सांगावे ही विनंती. तिरुमलदास म्हणाले, तुझ्या संपर्कात येणारे भक्त श्रीपादांचे जसे अनुभव सांगतील तसे चरित्र लेखन कर. श्रींचे चरित्र तुझ्या लेखणी माध्यमातून ते स्वतः लिहून घेतील. प्रकृती म्हणजे सृष्टी, यातील सर्व क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधारे होतात. कृतयुगात संकल्पसिद्धाने प्राप्त होत, त्रेतायुगात यज्ञाने, द्वापार युगात मंत्र सामर्थ्याने, कलियुगात तंत्रप्रयोगाने, यंत्राने सिद्धी प्राप्त होतात. 3 अहोरात्र निरंतर श्रीपादांचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तरी देव 10 लाख मार्गाने त्याच्या उद्धारासाठी अनुग्रह करीत असतो. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षुनी अवलोकन न केलेली वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसेच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठल्याही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही. हे परमसत्य आहे. सर्व कारणास व सर्व कार्यास एकमेव असे तत्वत्व आधार आहे. ते अतीत व अगत्य आहे. यालाच दत्ततत्व असे म्हणतात. शंकरभट्टांच्या मनात अनेक शंका येऊन ते स्वतः चरित्रामृत कसे लिहितील, कलियुग कधी संपेल, श्रीकृष्णाचा निर्वाळ काळ कोणता इत्यादी याची उत्तरे श्रीपाद प्रभू लिहून दाखवतील काय असे विचार मनात येताच कानठळ्या बसवणारा आवाज येऊन मला बहिरत्व प्राप्त झाले. तिरुमलदासाच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मनात एक विचार होता, मी काय करू? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेल्या लोहखंडाचे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अशा अक्षरात परिवर्तित झाले. ती पांढऱ्या रंगाच्या अत्यंत स्पर्शाश मृदू दीर्घ चतुस्राच्या पत्रावर अक्षर उमटली. हे सर्व पाहून श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत हा मनाचा निश्चय झाला. श्रीपाद प्रभू म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्रात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेऊन दीन दलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. दिशिला नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल व यवन वेशात असताना तुला माझ्याकडून अनुग्रहाची प्राप्ती होईल. बाळकृष्णावर प्रीती असल्याने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाममंत्राचा जप करशील असे श्रीपादांनी अभयदान दिले. शंकरभट्टाने तिरुमलदासास विचारले, कर्माचे फळ भोगणे अनिवार्य आहे, तर मग श्रीपाद प्रभू कर्मनाश कसे करतील? यावर तिरुमलदास म्हणाले, कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही, पण ते जागृतावस्थेवरच भोगावे असे नाही, स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकता. 10 वर्षे भोगावयाचे कर्म मानसिक त्रासामुळे, स्वप्नातील मानसिक व्यथेमुळे काही घटके भोगून कर्मरहित होऊ शकतात. सत्पुरुषास योगियास दानधर्म केल्याने दैवी कृपेमुळे पापकर्माचा क्षय होतो. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अदलाबदी होते. सद्गुरू त्यांच्या शिष्याकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्याचे पापकर्म आपल्यावर ओढवून घेतात व आपले तपफल शिष्यांमध्ये संक्रमित करतात. देव, सत्पुरुष, अवतार पुरुष महातेजोमय अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी जास्त असते तेवढ्याच तीव्र गतीने अदलाबदली घडत असते. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. तेव्हा सुमती महाराणीने आपल्या वडिलांना विचारले असता ते म्हणाले, श्रीपाद समस्यांचा परिष्कार करण्यातच नसून ते निर्माण करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याने मी योगदृष्टीने जाणले आहे. श्रीपादांनी त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून मुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकणार नाही. जगद्गुरू होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून निघून जातील. सगळे कालाधीन आहे,
व काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादाने संकल्प केल्यास तुझ्या क्षीर समृद्धी होईल, पण दत्ताने उत्पन्न केलेल्या समस्येचे दत्तच परिष्कार करतील. मी म्हणालो, श्रीपादांच्या बंधूस अंगवैकल्य येण्याचे कारण काय? वंश परंपरेने आलेले कर्मदोष का? यावर तिरुमलदास शंकर भट्टास म्हणाले, श्री दत्ताचा अवतार सायंकाळी, श्रीपादांचा जन्म सूर्योदयी, पुढे होणारा नृसिंह सरस्वती माध्यान्ही, सायंकाळी जीव निद्रावस्थेत असतो. दत्तावतारात व श्रीपादांच्या अवतारामध्ये काळरात्री होती. तिचे केवळ महादाकाराचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेल्या श्रीधरराज शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकपणा, वक्रभाष्य वगैरे म्हणून लहान बंधू श्रीरामराज यांचा मुलगा जन्मला. कुठलाही जीव अहंकार सदृश तामस वृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादींचा त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. यातलेच हेच रहस्य होय. नरसिंह वर्मा यांच्याकडे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती. ती गाय विकून आलेले सर्व पैसे अप्पलराज यांना दक्षिणेत दिले. ते जास्त पैसे घेण्यास तयार नव्हते आणि वर्मा हे क्षत्रिय म्हणून दिलेले दान परत घेण्यास तयार नव्हते. हा वाद परिषदेत केला. बापन्नाचार्यांनी निर्णय दिला, जास्तीची दक्षिणा इच्छुक ब्राह्मकाने घ्यावी. कोणी ब्राह्मण समोर येईना. अखेर एक पापय्या नावाचा ब्राह्मण समोर आला व तो म्हणाला, श्रीपाद दैवाशंभूच अवतार पुरुष नाही. देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी काय आली? मी दत्तभक्त आहे व रोज दत्ताचा जप करतो. त्याने दक्षिणा घेतली व खुशीत घरी आले. पापया घरी पोचतात त्यांचे मामा आले. मामांना जेवून जा म्हटल्यावर लवकरच पुन्हा भेटू असं म्हणाले. ते गेल्यावर लक्षात आले, मामा गेल्या वर्षीच वारले. लवकरच भेटू म्हणजे मरण जवळ आले. स्वयंभू दत्त मंदिरात गेले असता मूर्ती दिसेना. घरी परतले तर बायकोच्या कपाळावरील कुंकू दिसेना. त्याचे त्यांनी पत्नीस सांगितले. ती ताबडतोब श्रीपाद प्रभूंकडे गेली. तिचा प्रभूंवर विश्वास होता. प्रभू म्हणाले, आता तू नवीन घर बांध व सर्व ठीक होईल. श्रीपाद प्रभू पापयास म्हणाले, तू मनपूर्व आराधना करीत असलेला दत्त तुझ्यासमोर उभा असून तू ओळखू शकला नाहीस. तुझं कर्मफळ शिळेवर फिरवून नाहीसे केलेस. ही लीला घडल्यावर श्रीपाद श्रीवल्लभच दत्ताचे अवतार आहेत हे ओळखले. श्रीपादांच्या दुधाच्या समस्येविषयी श्रेष्ठी चिंतित होते. बापन्नाचार्यांनी इच्छा ही गाय अप्पलराज यांना द्यावी अशी होती. याच सुमारास एक योगी आले. त्यांच्यापुढे श्रीपादांची दुधाची समस्या आली. तेव्हा त्याने ठामपणे सांगितले की अप्पलराजांनी गोदान घेतले पाहिजे. श्रीपाद प्रभू साक्षात दत्त असून गोक्षीर अर्पण करण्याचे महाभाग्य जाऊ देऊ नका. ब्राह्मण परिषदेने श्रीपाद प्रभू दत्त असल्याचा पुरावा मागितला. पंचमहाभूताची साक्ष देतो असे अवधूताने सांगितले. अवधूताने यज्ञ प्रारंभ केला. यज्ञास प्रारंभ होताच भूमातेने पहिली साक्ष दिली. यज्ञस्थळ सोडून इतर ठिकाणी पाऊस पडला ही दुसरी साक्ष. यज्ञातील हवीरभाग स्वीकारण्यास स्वतः अग्निदेव आले व गोदान घेतल्याने दोष नाही तिसरी साक्ष. यज्ञमंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने प्रताप दाखवला ही चौथी साक्ष. आकाशातून दिव्यवाणी झाली ही श्रीपाद साक्षात श्रीदत्त आहेत ही पाचवी साक्ष. असे पंचमहाभूत साक्षी झाल्यावर अप्पलराजाने गोदानाचा स्वीकार केला. अशा प्रकारे अप्पलराजांकडे गाय येऊन श्रीपाद प्रभूंची दुधाची समस्या मिटली. भविष्यकाळात शामळांबापूर, सरमलाकोट, श्री पिठिकापूर एकत्र येऊन महानगर बनेल. सगळ्या धर्माचे पंथाचे लोक कुठल्याही जन्मी एके दिवशी पिठिकापुरमला येऊन श्रीपादांचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाऊन त्यांच्याच आशीर्वादाने प्रसिद्ध होईल. त्यांच्या जन्मस्थानी पादुकांची स्थापना व महासंस्थान निर्माण होईल. श्रीपादांना गोदान केलेले वेंकटप्पा खरोखर धन्य आहेत. हे गोदान अत्यधिक विशेष शुभप्रद आहे. शंकर भट्टा, तू कुरवपूर प्रयाणाची तयारी कर. श्रीपाद श्रीवल्लभ सदैव तुझे रक्षण करतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.